नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे। ती कविता एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबावरती आहे। त्या कुटुंबाच्या भावना काय आहेत, त्या घरचा शेतकरी गेल्याच्या नंतर त्यांच्यावरती नेमकी परिस्थिती कशी येते, या सगळ्याच गोष्टीवरती आधारलेली ही कविता आज मी तुमच्या समोर सादर करत आहे। ईस घेतल बापान ईस घेतल, रान पेटल मायेच रान पेटल। ईस घेतल बापान ईस घेतल, रान पेटल मायेच रान पेटल। कसा आठवणीचा छळ झाला, कसा आठवणीचा छळ झाला, रगताचा सडा कुंकू हदरल मणियन हरारला चुडा। काळ्या सावली मधी उण कोणी ओतल, काळ्या सावली मधी उण कोणी ओतल। रान पेटल मायेच रान पेटल, विष घेतल बापान विष घेतल। रान पेटल मायेच रान पेटल। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण ग्रामीण भागातले आहोत। आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो। परंतु नापिकी, कर्जबाजारी या सगळ्या गोष्टीला कंटाळून एखादा शेतकरी आत्महत्या करतो। आपल्या इकडं आठवडी बाजार भरत असतो। आपल्या बापाचा त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याचा बाप नाहीसा झाला। आठवडी बाजाराच्या दिवशी प्रत्येकाच्या इथं खाऊ येत असतो, परंतु त्या कुटुंबाच्या इथं त्या दिवशी खाऊ नव्हता। तर त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलाचे काय बोल असतील। माय रडते नुसती बाबा दिसतच नाही, माय रडते नुसती बाबा दिसतच नाही। कोण्या गावाला गेलाय बाळ विचारित नाही, कोण्या गावाला गेलाय बाळ विचारित नाही। नको तेच त्याच्या, नको तेच त्याच्या काळजावरती कोरल। रान पेटल मायेच रान पेटल, ईश घेतल बापान ईश घेतल। रान पेटल मायेच रान पेटल। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गावामध्ये, आपल्या गावाच्या परिसरामध्ये स्त्री आणि पुरुष अर्थातच नवरा बायको ही खांद्याला खांदा लावून शेतामध्ये काम करत आहेत। बाईचं कुंकू गेलंय, बाईचं मंगळसूत्र गेलंय, त्या बाईचे हुंदके काय असतील, त्या स्त्रीच्या भावना काय असतील। ती काय म्हणते की काळ्या मण्याच्या पोतीत किती हुंदके दबले, काळ्या मण्याच्या पोतीत किती हुंदके दबले। गेला मायेचा जो कान्हाजीच्या जोडीनं राबले, गेला मायेचा जो कान्हाजीच्या जोडीनं राबले। कस काळो खान काळो खाला, काळो खात लोटल, कस काळो खान काळो खाला, काळो खात लोटल। रान पेटल मायेच रान पेटल, ईस घेतल बापान ईस घेतल।
रान पेटल मायेच रान पेटल.